चलो पहा, फ्रायडेला जी टेस्ट झाली होती आपली इंट्रोडक्शन टू युक्लिड्स जॉमेट्री वरती. ओके, पूर्ण कन्सेप्च्युअल क्वेश्चन मी टाकले होते. फर्स्ट ऑफ ऑल मला सांगा यार, टेस्ट कशी होती, कशी वाटली तुम्हाला टेस्ट? सर इझी होती, मीडियम होती, इझी होती. ओके, बट तुम्ही घाईघाईत बऱ्याच चुका केलेल्या आहेत बरं का. सर ते मधले 2 का 3 क्वेश्चन्स मध्ये बरंच कन्फ्युजन झालं होतं. ते शेवटचे होते ना. ओके ओके ओके, लास्ट वाले ते फिगर वाले का? नाही, त्याच्यानंतरचे ते त्याच्यात काहीतरी ते 2 ऑप्शन्स होते ना की कांट बी डिटरमाइंड आणि इनकम्प्लीट इन्फॉर्मेशन. ते तुम्हाला थोडं डिफिकल्ट गेला असेल पेपर, कारण पेपरच मी बनवला होता. ओके, मी कुठून क्वेश्चन पिक नव्हते केले, मी क्वेश्चन स्वतःच बनवले होते. ओके, सो त्यामुळे मे बी तुम्हाला थोडं डिफिकल्ट वाटलं असेल, बट गरजेचं होतं हे कन्सेप्ट क्लिअर होणं गरजेचं होतं. चलो आज फक्त डिस्कस करू. ओके, जे नवीन स्टुडंट आहेत त्यांनी बिलकुल लोड नका घेऊ. आज उद्यापासून आपण एक न्यू टॉपिक स्टार्ट करतोय. सो उद्यापासून व्यवस्थित लक्ष द्याल आणि लेक्चर बिलकुल बंक करणार नाही. ओके, कोणताही जेव्हा नवीन टॉपिक स्टार्ट होतो तर स्टार्ट पासून एंड पर्यंत कधीच लेक्चर बंक नाही करायचं. ओके, म्हणजे लेक्चर मिस नाही होऊ द्यायचं, आणि मिस झालं, चुकून झालंच मिस, ओके, काहीतरी रिझन असेल इमर्जन्सी, तर याचा रेकॉर्डेड सेशन्स तुम्हाला अवेलेबल असतो. ओके, तुम्हाला युट्यूबवर जायचं असतं आणि रेकॉर्डेड सेशन पाहायचं असतं. चलो, समजून जाईल. तुम्ही आठवडाभर लेक्चर कराल नवीन स्टुडंट, तुम्हाला प्रोसिजर समजून जातील. चलो थोडासा पेपर डिस्कस करू. पहा आता फर्स्ट क्वेश्चन पहा, स्टुडंट्स नेम. चलो टाकून देतो माझं नाव इथे. रीड करा रे, सर्वजण रीड करा. फर्स्ट क्वेश्चन, टू डिस्टिंक्ट लाइन्स. ओके, टू डिस्टिंक्ट लाइन्स always intersect, either intersect or parallel, always have two common points आणि always parallel. चलो कोण सांगताय आन्सर काय असेल? टू डिस्टिंक्ट. मी सांगू? इधर बोला बोला बोला. Either intersect or parallel. येस, either intersect or parallel. पहा ना, दोन डिस्टिंक्ट लाईन असतील. डिस्टिंक्ट म्हणजे डिफरंट लाईन्स. ओके, वेगवेगळ्या लाईन्स. दोन डिस्टिंक्ट लाईन असतील तर त्या एकमेकींना अशा क्रॉस करू तरी शकतात किंवा पॅरलल तरी होऊ शकतात. या दोनच पॉसिबल केसेस आहेत. तिसरी केस अराइजच नाही होऊ शकत. काय होऊ शकतात? दोन लाईन्स एक तर क्रॉस होऊ शकतात, इंटरसेक्ट करू शकतात, किंवा पॅरलल राहू शकतात. किंवा आणखी एक केस पण होऊ शकते नाही का, दोन लाईन्स कोइन्सिडेंट पण होऊ शकतात. म्हणजे एकावरती एक. कोइन्सिडेंट म्हणजे काय? एकावरती एक, असं देखील होऊ शकतं. चलो, सो यातला ऑप्शन तर हा करेक्ट होता की आयदर इंटरसेक्ट ऑर पॅरलल. चलो, क्लिअर आहे सर्वांना? हो सर. इथे लक्ष ठेवा फक्त, ऍक्च्युली तर स्टुडंट नेमला फर्स्ट झाले. पहा, स्टुडंट नेमला फर्स्ट झालंय आणि टू डिस्टिंक्ट लाईन हा ऍक्च्युली फर्स्ट क्वेश्चन आहे, बट इथे 2 आले. सो क्वेश्चन नंबर इज इक्वल टू, लक्षात ठेवा इथे डिस्प्ले जो नंबर होतोय -1. ओके, म्हणजे 2 - 1 हा ऍक्च्युली फर्स्ट क्वेश्चन. चलो पाहू पुढे. मॅक्सिमम नंबर ऑफ points that can lie on a line are. Yes, maximum number of points that can lie on a line innumerable. Innumerable. चलो, आणखी एक वर्ड असतो, कोण सांगायला? इन्फिनाइट. येस, गुड. इन्फायनाइट मेनी. ओके, असंख्य लाईन्स, अनंत लाईन्स. लक्ष द्यायचंय. एका पॉइंट मधून जाणाऱ्या इन्फायनाइट लाईन्स तुम्ही काढू शकता नाही का. एका पॉइंट मधून जाणाऱ्या इन्फायनाइट लाईन्स तुम्ही ड्रॉ करू शकता. आणि 2 पॉइंट्स मधून जाणारी एक आणि एकच युनिक लाईन तुम्ही ड्रॉ करू शकता. 2 पॉइंट्स मधून पास होणारी एक आणि एकच युनिक लाईन तुम्ही ड्रॉ करू शकता. एका पॉइंट मधून पास होणाऱ्या इन्फायनाइट लाईन्स असतात. इन्फायनाइटलाच वर्ड होता तिथं इनन्युमरेबल. आणि 2 पॉइंट्स मधून पास होणारी फक्त आणि फक्त एक लाईन असते. चलो, स्क्रीन व्यवस्थित आहे ना विजिबल सर्वांना? हो सर. हो सर.
चलो क्लिअर आहे. सो याचं आन्सर होतं इनन्युमरेबल. ऑप्शन ए करेक्ट. पहा, द शेप ऑफ द बेस ऑफ अ पिरॅमिड इज. ही गोष्ट मी क्लासमध्ये घेतली तरी बऱ्याच जणांनी रॉंग आन्सर लिहिलं. ऑप्शन 4 एनी पॉलिगॉन. येस, एनी पॉलिगॉन आन्सर पाहिजे होतं रे. शेप ऑफ अ बेस पिरॅमिड इज एनी पॉलिगॉन. सर आपलं डिस्कशन सुद्धा झालेलं काही मुलं म्हणत होते की ट्रायंगल आहे, काय म्हणतोय स्क्वेअर. आपलं डिस्कशन पण झालेलं. येस, याच्यावरती डिस्कशन पण झालं होतं. चलो, ट्रायंगलचं मी एक्झाम्पल पण तुम्हाला दिलं होतं नाही का, हा वाला क्यूब नाही का, क्यूब वालाचं एक्झाम्पल दिलं होतं. पायरॅमिक्स. हा, येस, ओके. आणि स्क्वेअर बेसचं एक्झाम्पल मी काय दिलं होतं आठवतंय का तुम्हाला? इजिप्शियन पिरॅमिड्स. हा, इजिप्तचे जे पिरॅमिड्स आहेत ना, इजिप्तचे पिरॅमिड्स, त्यांचा बेस हा स्क्वेअर होता. आणि आपण जे पझल सॉल्व्ह करतो ना ते ट्रायंगल वाला, त्याचा बेस हा ट्रायंग्युलर होता. आणि रेक्टँगल पण बेस असू शकतो ना, सो एनी पॉलिगॉन हे आन्सर होत. ओके, पिरॅमिड हा एनी बेसचा असू शकतो. जसं की हा ट्रायंग्युलर पिरॅमिड आहे, किंवा इथे हा झाला स्क्वेअर पिरॅमिड असं असतं. किंवा बेस हा रेक्टँगल पण असू शकतो ना, काही प्रॉब्लेम नाहीये. असं पण असू शकतो. चलो, मग आपल्याला इथे ही गोष्ट माहिती पाहिजे होती की कोणत्याही शेपचा पिरॅमिड, त्याचा बेस हा कोणताही पॉलिगॉन असू शकतो. आणि कोणतेही पिरॅमिडचे जे फेस असतात ना, त्याची जॉमेट्री काय असते रे? फेस किंवा साइड्स, त्याची जॉमेट्री काय असते? ट्रायंगल. येस, ट्रायंगल असते. चलो, क्लिअर आहे का सर्वांना हा क्वेश्चन? हो सर. हो सर, क्लिअर आहे. एक मिनिट मला पाहू देत किती जण आलेत आज लेक्चरला. मिनिट अटेंडन्स घेतो मी. 13. चलो, येस, स्क्रीनशॉट घेतो. आहेत का सर्व? आदित्य आहे, आर्यन आहे, हर्ष आहे, कौस्तुभ आहे, मृदुल आहे, मृण्मय आहे, सानिका आहे, सेजल आहे, श्री आहे, वैष्णवी आहे, वेद आहे. चलो, स्क्रीनशॉट घेतो. एक मिनिट द्या मला. चला पुढे जाऊ. Which of the following is the relation between the whole and a part? Yes, युक्लिडचं पॉस्ट्युलेट होते. होल अँड पार्ट मध्ये काय रिलेशन? चलो, ऑप्शन काय होतं? बी करेक्ट. येस, होल इज ऑलवेज ग्रेटर दॅन पार्ट. चलो, क्लिअर आहे सर्वांना? हो सर. हो सर. सिंपल गोष्ट आहेत या. हो सर. 6th क्वेश्चन पहा. येस, if a straight line falling in a two straight line make the interior angles on the same side of it taken together, then two straight lines if produced indefinitely meet on that side on which the sum of the angles are ... two right angles. लेस दॅन टू Less राईट than. अँगल. अरे, मग बरेच जण चुकलात का रे तुम्ही? ओके, मी टाइम त्यासाठीच दिला होता तुम्हाला. टाइम मी थोडासा दिला होता जास्त, यासाठीच की तुम्ही केअरफुली रीड करून क्वेश्चन्स सॉल्व्ह करायचा होता. ओके, Equal to answer. येस, इक्वल टू नाही रे, इक्वल टू नाही. सर, कारण की बघा ना, Sir, greater two than. right इफ are equal to two right angles. म्हणजे two right angles म्हणजे 90 plus 90 180. येस, मग 180 पेक्षा छोटं पाहिजे ना, म्हणून लेस दॅन. एक मिनिट मी सांगतो पहा. इफ टू स्ट्रेट लाईन्स falling in two straight line make the interior angles on the same side of it taken together, then two straight lines if produced indefinitely meet on that side on which the sum of the angles are less than पाहिजे होते याचा आन्सर. मी एक्सप्लेन करतो पहा. सर, Switch करतो. युक्लिडचा 5th postulate. येस, युक्लिडचा 5th पॉस्ट्युलेट काय सांगत होता आपल्याला? लक्ष द्या. कोणत्याही दोन लाईन्स मी ते ड्रॉ करतो पहा. कोणत्याही दोन लाईन्स ड्रॉ करतो. चलो, ही एक लाईन आहे, याला म्हणतो स्ट्रेट लाईन 1. ओके, स्ट्रेट लाईन 1. आणखी एक लाईन ड्रॉ करतो पहा.
ही आहे स्ट्रेट लाईन 2, स्ट्रेट लाईन 2, आणि या दोन स्ट्रेट लाईन वरती एक थर्ड लाईन फॉल झाली असं म्हटलेलं आहे, एक थर्ड लाईन फॉल झालेली आहे. चलो ही लाईन फॉल झालेली आहे. ओके, सो युक्लिडचं पॉस्ट्युलेट आपल्याला असं सांगत होतं, जेव्हा कोणत्याही दोन लाईन्स असतील, ओके, कोणत्याही दोन लाईन्स असतील आणि त्या दोन लाईन्स वरती एक थर्ड लाईन फॉल होत असेल, तर या फॉल होणाऱ्या लाईनच्या इंटेरियर साइडला जे अँगल्स बनतात, ओके, या लाईनच्या सेम साइडला जे अँगल्स बनतात, म्हणजे जसं की हा इथे पहा, इथे मी एक्स आणि वाय असे अँगलला नॉमिनक्लेचर करतोय, हा एक्स अँगल, हा वाय अँगल. ओके, तर युक्लिड असं म्हणता की एक्स प्लस वाय हे अँगल जर फॉर्म झाले आणि यांची सम जर 180 पेक्षा लेस असेल ना, तेव्हाच हे पॉसिबल आहे की या दोन लाईन्स कुठेतरी जाऊन मीट होतील एकमेकांना. ओके, इंटरसेक्ट करतील. आणि कोणत्या साईडला इंटरसेक्ट करतील, तर अशा साईडला इंटरसेक्ट करतील की जिथे हे एक्स आणि वाय या दोन अँगलची सम ही लेस दॅन 180 आली पाहिजे. ओके, लेस दॅन 180 आली, त्या साईडला या दोन लाईन जाऊन मीट होतील. ओके, ज्या साईडला पहा, इथे एक अँगल घेतो छोटू आणि इथे एक ट्रायंगल अँगल घेतो. ओके, छोटू आणि ट्रायंगल यांची सम जर 180 पेक्षा ग्रेटर दॅन येत असेल ना, तर त्या साईडला या लाईन्स कधीच मीट होत नाही. ओके, आणि असं मी म्हटलं की हा एक्स प्लस वाय याची व्हॅल्यू जर एक्झॅक्ट 180 आली ना, तेव्हा स्ट्रेट लाईन 1 आणि स्ट्रेट लाईन 2 पॅरलल होऊन जातात. ओके, तेव्हा काय होतं, या दोन अँगलची सम ही 180 येते. सो या तीन कंडिशन इथं खूप इम्पॉर्टंट आहेत. ओके, सो दोन लाईन्स पॅरलल असण्यासाठी कंडिशन अशी आहे की हे जे अँगल्स बनतात, इंटेरियर अँगल्स बनतात ट्रान्सव्हर्सलच्या सेम साईडला, ओके, किंवा या फॉलिंग लाईनच्या सेम साईडला हे जे इंटेरियर अँगल्स बनतात यांची सम जर एक्झॅक्ट 180 डिग्री असेल तर दोन लाईन्स ह्या पॅरलल असतात. ओके, या दोन अँगलची सम जर लेस दॅन 180 आली, तर या लाईन्स पुढे कुठे ना कुठे जाऊन एकमेकींना मीट होतात. ओके, त्या साईडला. आणि जर अँगलची सम जर ही ग्रेटर दॅन 180 असेल, तर त्या साईडला या दोन लाईन्स कधीच मीट होत नाहीत. असं युक्लिडने सांगितलं होतं. हे युक्लिडचं 5th पॉस्ट्युलेट होतं. चलो, क्लिअर आहे का सांगा, की कुणाला डाऊट आहे विचारू शकता मला. सर, पण ते म्हणजे मला स्वतःला असं चुकीचं वाटलं की ओके, आता एक्स आणि जो तुम्ही डॉट अँगल मार्क केलाय त्या ब्लू कलरच्या लाईन मध्ये, हा, तर मला वाटलं की ते कन्सिडर करायचं, मग मी ते 180 लिहिलेलं, इक्वल टू 180. ओके. त्यांनी काय म्हटलंय, त्यांनी असं स्टेटमेंट मध्ये म्हटलंय की इंटेरियर अँगल्स. ओके, अरे मला सांग, एक्स आणि डॉट हे कसले अँगल्स आहेत रे? हे काय करतायत? लिनियर पेअर. येस, लिनियर पेअर pair. फॉर्म. एक्सलंट गाईज, लिनियर पेअर फॉर्म करतायत. ओके, हा एक्स आणि हा डॉट लिनियर पेअर फॉर्म करतायत. बट एक्स आणि हे वाय हे दोघे इंटेरियर अँगल्स आहेत. इंटेरियर अँगल्स म्हणजे काय रे? दोन लाईन्सच्या आतमधले अँगल्स. कोणत्या दोन लाईन्स बद्दल डिस्कस करताय? स्ट्रेट लाईन 1 आणि स्ट्रेट लाईन 2. मग या दोन लाईन्सच्या आतल्या अँगल्स मध्ये बोलायचं. ओके, सो हे दोन अँगल्स झाले ते एक्स आणि वाय, आणि सेम साइड ऑफ फॉलिंग लाईन असं स्टेटमेंट केलं होतं. पाहते, सेम साइड ऑफ फॉलिंग लाईन म्हणजे हा वाला आणि हा वाला. हो, ठीक आहे, चालेल. क्लिअर आहे हर्ष? हो सर. खूप इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे बरं का. यामध्ये हे शिकण्यासारखं आहे की दोन लाईन्स असतील, कोणत्याही दोन लाईन्स असतील, आणि कोणत्याही दोन लाईन्स वरती एक थर्ड लाईन फॉल होत असेल, ओके, जिला की एक गोंडस नाव आहे लाईन्स आणि अँगल्स मध्ये, तिला आपण ट्रान्सव्हर्सल असं म्हणतो. जे नवीन स्टुडंट आहेत त्यांना मी सेपरेटली हा टॉपिक शिकवणार आहे, तेव्हा तुम्हाला या गोष्टी समजतील आणि तेव्हा पुन्हा एकदा एक्सप्लेन करून देईन मी या गोष्टी. तर आपल्याला हीच गोष्ट लक्षात ठेवायची असते, जेव्हा हे इंटेरियर अँगलची सम लेस दॅन 180 असते, त्या साईडला या दोन लाईन्स मीट होत असतात, इंटरसेक्ट होत असतात. ज्या साईडला या इंटेरियर अँगलची सम ही ग्रेटर दॅन 180 येत असते, त्या साईडला या दोन लाईन्स कधीच मीट करत नाही. आणि या दोन लाईन्स एकमेकींना पॅरलल असण्यासाठी अशी कंडिशन असते की या ज्या दोन लाईन्स आहेत एक्स आणि वाय, हे जे दोन अँगल्स फॉर्म झालेले आहेत यांची सम 180 यायला पाहिजे. चलो, ही तीन स्टेटमेंट तुमच्या डोक्यामध्ये फिट होतील. आहेत का क्लिअर? हो सर. हो सर. पुढच्या क्वेश्चनला जातो.
येस, आता रीड करा. आता तुम्हाला अनालाइज होईल हा क्वेश्चन. पहा, इफ स्ट्रेट लाईन फॉलिंग इन टू स्ट्रेट लाईन ज्या ब्ल्यू कलरने आपण ड्रॉ केल्या होत्या त्या 2 स्ट्रेट लाईन्स होत्या. ओके, एक व्हर्टिकल लाईन त्याच्यावरती फॉल केली होती, ती म्हणजे फॉलिंग लाईन. नेक्स्ट द इंटेरियर अँगल्स म्हणजे काय म्हटलं, त्या 2 लाईनच्या आतमधले अँगल ऑन द सेम साइड ऑफ इट टेकन टुगेदर, सेम साइडला नाही का, ते सेम साइडला. देन 2 स्ट्रेट लाईन्स इफ प्रोड्यूस्ड, पुढे प्रोड्यूस केलं indefinitely meet on that side on which sum of angle is less than 2 right angles. इथे 2 right angles म्हणजे किती म्हणायचंय त्यांना, 180 डिग्री म्हणायचं. येस, पुढे जातो. पहा आता, आदित्य काय म्हणतोय, सर व्हॉट इफ 2 लाईन्स हॅव इक्वल लेंथ इन बिटवीन देम. लेंथचा काहीच मॅटर नाही करत नाही का, त्याचा काही इश्यू नसतो. 2 लाईन्स किती पण डिस्टन्स वरती असू शकतात, खूप क्लोज पण असू शकतात, खूप लांब पण असू शकतात, या गोष्टी नाहीत मॅटर करत. ओके, 2 लाईन्स मधलं डिस्टन्स नाही मॅटर करत. ओके, ते मे बी इतकं पण असू शकतं किंवा इतकं पण असू शकतं. येस, क्लिअर आहे का आदित्य? चलो, येस. आता एकदम कॉमन क्वेश्चन होता नाही का, ऍप्टिट्यूडचा क्वेश्चन होता असं समजू शकता. इफ B lies on AC and points A, B, C are distinct such that AB plus BC is equal to AC. Okay, AB plus BC is equal to AC. Then काय करेक्ट असेल रे, यापैकी कोणता ऑप्शन करेक्ट? फर्स्ट ऑप्शन. First, AB is less than AC. का रे AB is less than AC? तर कारण AC पूर्ण लाईन आहे आणि AB हाफ आहे त्याचं. येस, गुड. AC ही एक पूर्ण लाईन आहे. अरे AC कसं बनलंय? AB प्लस BC पासून बनलंय. ओके, म्हणजे अशी लाईन आहे ती, A B C. मग ते असं म्हणतायत AB प्लस BC इज इक्वल टू AC. म्हणजे डेफिनेटली यार AC मोठा आहे. AC हा या 2 लेनची सम आहे. येस, म्हणजे AC इज ऑलवेज ग्रेटर दॅन म्हणजे याची जी 2 तोंड आहेत ना, ती AC कडे आली पाहिजेत, म्हणजे ग्रेटर दॅन होतं. AC हा मोठा आहे. ओके, AB पेक्षा, असा मिनिंग होतो. मग आणखी एक क्वेश्चन विचारतो मी इथे, मला सांगता का इथे कोणतं ते युक्लिडचं पॉस्ट्युलेट यूज झालंय, म्हणजे कोणत्या बेसिसवरती हा क्वेश्चन आहे युक्लिडच्या? Part is smaller than the whole. Yes, excellent. Okay, whole is greater than a part or part is less than a whole. Okay, a छोटा part less असेल whole part पेक्षा. Good. पुढे जातो. अरे सिंपल क्वेश्चन होता. The number of dimensions a line has. सर 1 डायमेन्शन. 1 डायमेन्शन असतं. ओके, लाईन ही 1 डायमेन्शनल असते. ओके, पॉइंट हा 0 डायमेन्शनल असतो. पॉइंटला डायमेन्शनच नसतं. कोणताही सरफेस जर घेतला तर तो 2 डायमेन्शनल असतो. सरफेस म्हणजे तुमच्या नोटबुकचं पेज, ते 2 डायमेन्शनल असतं. 2 डायमेन्शनल असतं. ओके, आणि कोणताही सॉलिड म्हणजे जसं की क्यूब घ्या ना, क्यूब घ्या. येस, हा 3 डायमेन्शनल असतो. Good. 2 lines are intersecting if they have common point. Yes, common point. Excellent. Good आहे नाही का. 2 लाईन जर इंटरसेक्ट होत असतील ना, तर त्यांच्यामध्ये एक कॉमन पॉइंट असेल. 2 लाईन इंटरसेक्टिंग इफ दे हॅव अ कॉमन पॉइंट. गुड. काय होतं 10th क्वेश्चन? द नंबर ऑफ लाईन सेगमेंट्स determined by 3 collinear points. Yes, भारी क्वेश्चन टाकला होता मी. 1. येस, कोण सांगतोय? Sir 3. 3. आता का रे 3 सांगतो का? Sir 1. 1. हाँ सर. 1 तर नाहीये, 1 रॉंग आहे आन्सर.
द नंबर ऑफ लाईन सेगमेंट्स डिटरमाइंड बाय 3 कोलिनियर पॉइंट्स. फर्स्ट ऑफ ऑल मला ही गोष्ट सांगा की कोलिनियर पॉइंट्स म्हणजे काय असतं. सर जे एका लाईन मध्ये असतात. गुड. एका लाईन वरती जे पॉइंट्स असतात त्यांना म्हणतात कोलिनियर पॉइंट्स. चलो, आणि असे किती पॉइंट्स आहेत तुमच्याकडे कोलिनियर. 3. चलो 5 इथे ड्रॉ करतो मी. 3 कोलिनियर पॉइंट्स ड्रॉ करतो. एक लाईन ड्रॉ करतो इथे आणि या लाईन वरती 3 कोलिनियर पॉइंट्स ड्रॉ करतो. चलो, हा पॉइंट ड्रॉ करतो ए, हा पॉइंट ड्रॉ करतो बी. येस. आणि हा एक पॉइंट ड्रॉ करतो इथे सी. चलो, एका लाईन वरचे मी 3 कोलिनियर पॉइंट्स घेतलेले आहेत इथं. चलो, किती लाईन सेगमेंट्स फॉर्म होत आहेत पहा. लाईन सेगमेंट्स म्हणजे काय. फिक्स्ड डिस्टन्स, 2 पॉइंट मधलं फिक्स्ड डिस्टन्स त्याला म्हटलं जातं लाईन सेगमेंट. तर पहिली लाईन सेगमेंट तुम्हाला मिळाली का. ए बी. येस, लाईन सेगमेंट ए बी. चलो, सेकंड तुम्हाला मिळाली. सेकंड मिळाली तुम्हाला बीसी. ओके, लाईन सेगमेंट बीसी. चलो, आणि सर, आणि third तुम्हाला third मिळाली AC. एक मोठी वाली एसी. AC. येस, मोठी वाली मिळाली एसी. चलो, ओके, म्हणजे 3 कोलिनियर पॉइंट्स असतील. 3 कोलिनियर पॉइंट्स असतील तर त्यांच्यापासून किती लाईन सेगमेंट्स बनतात सांगा आन्सर. 1 2 3 4 किती बनतात. 3. 3. कोणत्या 3 आलं लक्षात आता. हो सर. हो सर. चलो, क्वेश्चन नंबर 11 म्हणजे ऍक्च्युली -1 10th क्वेश्चन आहे तो. कॅन 2 इंटरसेक्टिंग लाईन्स बी पॅरलल टू अ कॉमन लाईन. इंटरसेक्टिंग लाईन, कोणतेही 2 इंटरसेक्टिंग लाईन ह्या ऍट अ टाइम एकाच लाईनला पॅरलल असू शकतात का, असा क्वेश्चन होता. येस, पहा क्वेश्चन काय होता. कॅन 2 इंटरसेक्टिंग लाईन्स बी पॅरलल टू अ कॉमन लाईन. म्हणजे त्यांना असं म्हणायचं होतं, जर 2 इंटरसेक्टिंग लाईन्स असतील तर काय या लाईन्स थर्ड लाईनला पॅरलल असतात. म्हणजे एक ऍट अ टाइम असं पॉसिबल आहे का या दोन्ही लाईन एकाच लाईनला पॅरलल राहतील. आणि एखादी लाईन तुम्ही ड्रॉ करायला गेलात, नाही सर. नाही होणार ना पॉसिबल. एक मिनिट नाही, लक्षात. sir. ऑप्शन. येस, मी काय करतो इथे 2 इंटरसेक्टिंग लाईन्स ड्रॉ करतो. आता मला काय करायचंय, मला अशी लाईन ड्रॉ करायची की जी लाईन ऍट अ टाइम या दोन्ही लाईन्सना पॅरलल असेल. चलो, मी पहिल्यांदा काय करतो, याला पॅरलल काढायला. अरे याला पॅरलल काढायला गेलो तर याला पॅरलल राहिलीच नाही. ओके, याला पॅरलल ड्रॉ करायला गेलो, याला पॅरलल राहिलीच नाही. ओके, म्हणजे एका लाईनला मी पॅरलल लाईन ड्रॉ करायला जातोय तर दुसऱ्याला ती पॅरलच राहत नाही. ओके, दुसऱ्या लाईनला मी पॅरलल ड्रॉ करायला जातोय तर पहिल्या वाल्याला मग ती पॅरलच राहत नाही. अशा गोष्टी हॅपन होत आहेत. ओके, म्हणजे इंटरसेक्टिंग लाईन्स मध्ये, ओके, 2 लाईन जर इंटरसेक्टिंग असतील तर 2 इंटरसेक्टिंग लाईन्स मध्ये अशी कॉमन लाईन कधीच पॉसिबल नाहीये की जी दोन्ही लाईन्सना पॅरलल राहील. दोन्ही इंटरसेक्टिंग लाईन्सना ऍट अ टाइम एकाच वेळेस पॅरलल राहील, हे पॉसिबल नाहीये. चलो, क्लिअर आहे सर्वांना. हो सर. हो सर. गुड. सर, बोल म्हणून मी बोल. तो मागचा क्वेश्चन तुम्ही परत सांगू शकता का. तो कोलिनियर पॉइंटचा मी डिस्कनेक्ट झालो होतो. कोलिनियर पॉइंटचा का. हा. अरे इथे काय फंडा काय आहे, कोणतेही 3 कोलिनियर पॉइंट्स असतील ना. कोलिनियर पॉइंट्स म्हणजे काय, एकाच लाईनवर असणारे पॉइंट्स. बरोबर. पहा, एक लाईन ड्रॉ करतो आणि एकाच लाईनवरचे मी 3 पॉइंट घेतो, ए बी सी. ओके, सो क्वेश्चन असा होता की 3 कोलिनियर पॉइंट्स किती लाईन सेगमेंट्स फॉर्म करतात. ओके, 3 कोलिनियर पॉइंट्स किती लाईन सेगमेंट फॉर्म करतात. आता लाईन सेगमेंट म्हणजे काय असतं, एक फिक्स्ड डिस्टन्स असतं. बरोबर. पहा, इथे एक लाईन सेगमेंट फॉर्म झाली ए बी. ओके, ही एक लाईन सेगमेंट फॉर्म झाली ए बी. आणखी एक लाईन सेगमेंट फॉर्म होते बी सी, होते ना बी सी.
ओके, आणि आणखी एक लाईन सेगमेंट फॉर्म होते एसी. चलो, मग 3 कोलिनियर पॉइंट्स किती लाईन सेगमेंट फॉर्म करत असतात असा क्वेश्चन होता. मृण्मय सांगून टाका आन्सर किती असेल मग. ओके सर, 3 राहतील. ए Yes. सी पण राहील. ओके, थँक्यू सर. क्लिअर आहे. बऱ्याच जणांनी इतकाच विचार केला, अरे बी सी, त्यामुळे रॉंग झाला आन्सर तुमचा. हा तर किती सिंपल क्वेश्चन होता. का रे, प्रूफ कशाला लागतो रे? प्रूफ कशासाठी लागतो? थेरम. थिअरम साठी लागतो ना. प्रूफ हा थिअरम साठी लागत असतो. ओके, ऍक्सिओम आणि पॉस्ट्युलेट्स हे काय असतात रे? युनिव्हर्सल ट्रूथ असतात. युनिव्हर्सल ट्रूथ. येस, तुम्हाला सांगायची गरज नाही बाबा हे खरं आहे, हे प्रूफ करायची गरज नाहीये. ओके, मी म्हंटल की हर्षला 2 डोळे आहेत बाबा, हे प्रूफ करायची गरज नाहीये, मला दिसतंय. ओके, अशा गोष्टींना म्हटलं जातं युनिव्हर्सल ट्रूथ. ओके, त्यांना खरं मानूनच चालायचं असतं. ओके, सो यांना म्हटलं जातं पॉस्ट्युलेट्स किंवा ऍक्सिओम्स. आणि थेरम्स काय असतात? थेरम्स हे युनिव्हर्सल ट्रूथच्या आधारे प्रूफ केले जातात. पॉस्ट्युलेट आणि ऍक्सिओमच्या हेल्पनी थेरम्स प्रूफ केले जातात. चलो, सो प्रूफ इज रिक्वायर्ड फॉर थिअरम. बट तरी पण काही जणांनी रॉंग आन्सर लिहिलंच या क्वेश्चन आणि मार्क्स घालवले. पुढे जातो. 13th क्वेश्चन पहा. येस, आर्यन आहे का रे? आर्यनशी बोलणं नाही झालं बरेच दिवसात. कुठे आर्यन? हाय तरी कर. आर्यन आहे का? चलो, पुढे जातोय. पहा 13th क्वेश्चन पहा. इफ A is greater than B and B is greater than C, then काय करेक्ट असेल A रे? is greater than C. ए इज ग्रेटर दॅन सी. ऑप्शन सी. बरोबर ना? येस सर, माइक इज नॉट वर्किंग. ओके आर्यन, हाय. बस बोलायचं होतं फक्त तुझ्याशी. बरेच दिवसात काय आपलं हेच नाही, कम्युनिकेशनच नाही. बस हाय कर, चॅट तरी कर, हाय म्हण. ओके, चलो जाऊ पुढे. इथे काय म्हणायचं रे? ए इज ग्रेटर दॅन सी, बी इज ग्रेटर दॅन सी, देन ए इज ग्रेटर दॅन सी असत. अरे म्हणजे थोडक्यात काय, तुमच्यापेक्षा मी मोठं आहे, बरोबर? तुमच्यापेक्षा मी मोठं आहे, माझ्यापेक्षा माझी आई मोठी आहे. ओके, तुमच्यापेक्षा मी मोठं आहे, माझ्यापेक्षा माझी आई मोठी आहे, म्हणजे डेफिनेटली तुमच्यापेक्षा माझी आई मोठीच आहे. ओके, असं येते थोडक्यात. ओके, ए इज ग्रेटर दॅन बी, बी इज ग्रेटर दॅन सी, देन ए इज ग्रेटर दॅन सी असतच असत. चलो, क्लिअर आहे का? हो सर. पुढे जातो. चलो, 14th क्वेश्चन पहा काय होता. विच ऑफ दिस स्टेटमेंट्स डू नॉट सॅटिस्फाय युक्लिड्स ऍक्सिओम? कोणतं सर स्टेटमेंट ऑप्शन आहे? 4. 4th वाला का? अरे हो सर. होल इज ग्रेटर दॅन पार्ट. नाही रे, पार्ट इज लेसर दॅन होल. ओके, पार्ट इज लेसर दॅन होल, होल इज नॉट लेसर दॅन पार्ट. हो सर. फर्स्ट स्टेटमेंट काय होतं? थिंग्स विच आर इक्वल टू सेम थिंग आर इक्वल टू वन अनदर. करेक्ट आहे. इफ इक्वल्स आर ऍडेड टू इक्वल, द होल्स आर इक्वल. इफ इक्वल्स आर सबस्ट्रॅक्टेड फ्रॉम ऑप्शन इक्वल, सी. द रिमाइंडर आर इक्वल. ऑप्शन डी ना रे, डज नॉट म्हटलंय, डज नॉट. हा हा हा. द होल इज ग्रेटर दॅन, द होल इज लेस दॅन पार्ट. अरे एक मोठा पिझ्झा घेतला आणि या पिझ्झाला कट केलं 8 पीस मध्ये, तर या पिझ्झाचा एक छोटा पीस मोठा असेल की हा मोठा पिझ्झा असेल मोठा, बरोबर? म्हणजे हा मोठा पिझ्झा हा छोट्या छोट्या पीस पासून बनलेला आहे. हा एक मोठा पिझ्झा हा छोट्या छोट्या पीस पासून बनलेला आहे. या छोट्या पीसला म्हटलं जातं पार्ट. ओके, पार्ट म्हणजे छोटा पार्ट, आणि या छोट्या छोट्या पार्ट पासून बनलेला आहे हा मोठा पिझ्झा, याला म्हटलं जातं होल. म्हणून म्हटलेलं आहे त्यांनी की होल हे ग्रेटर दॅन असतं पार्ट. येस, हा क्वेश्चन मी हे केलेला आहे, बनवलाय मी. कुठे इथे झूम आउटचा ऑप्शन,
सर तिथेच ते एक मिनिट. फोर्थ ऑप्शन ते खालच्या बार मध्ये हा. येस येस क्लिअर आहे का सर्वांना? क्वेश्चन दिसतो व्यवस्थित? हो सर. पहा क्वेश्चन काय पहा. ऑब्झर्व द फिगर अँड चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. ओके, तुम्हाला फिगर ऑब्झर्व करायचे आणि करेक्ट अल्टरनेटिव्ह कोणता आहे हे डिसाइड करायचं आहे. कोण अँगल सांगेल? 1 प्लस सर मी सांगू. बोल बोल मृदुल बोल. अँगल 1 प्लस अँगल 2 इज स्मॉलर दॅन 180. हा बरोबर. अँगल 1 प्लस अँगल 2 इज लेस दॅन 180. का रे, का सांगतो? का रे असं असेल मृदुल? सर कारण की ते दोन लाईन पॅरलर असले तर 180 डिग्री आहे. हा पण ती जी वरची लाईन आहे ती खाली झुकलेली म्हणजे त्याचा अँगल कमी होईल आणि त्या दोघांचा सम 180 पेक्षा खाली येईल. येस, म्हणजे कारण ह्या इंटरसेक्ट होत आहेत. हे युक्लिडचं फिफ्थ पॉस्च्युलेट आहे. पहा, युक्लिडचं फिफ्थ पॉस्च्युलेट आहे. म्हणजे कोणत्याही दोन लाईन्स असतील, म्हणजे यावाल्या ही एल लाईन आणि एम लाईन, ओके, या इंटरसेक्ट होतील. कोणत्या साईडला इंटरसेक्ट होतील? ट्रान्सव्हर्सलच्या ज्या साईडला जे इंटेरियर अँगल्स फॉर्म होत आहेत, म्हणजे अँगल 1 आणि अँगल 2 यांची सम जिथे लेस दॅन 180 असेल त्या साईडला त्या मीट होतील. ओके, म्हणजे मी फिगर मध्ये मला हे दाखवायचं होतं की या दोन लाईन्स आहेत ना, या साईडला इंटरसेक्ट होत आहेत, या साईडला इंटरसेक्ट होत आहेत, इकडे इंटरसेक्ट होत आहेत. मग इकडे फॉर्म होणारे इंटेरियर अँगल्स कोणते? अँगल 1 आणि अँगल 2 यांची सम ही लेस दॅन 180 असली पाहिजे. मला हे चेक करायचं होतं तुमचं इथे. आणि मी जर असे ऑप्शन्स दिले असते, अँगल 3 प्लस अँगल 4, तर आन्सर काय दिलं असतं तुम्ही? ग्रेटर दॅन 180. तर ग्रेटर दॅन 180. येस, मला हे चेक करायचं होतं इथे. ओके, युक्लिड्स फिफ्थ पॉस्च्युलेट वरती हा क्वेश्चन जनरेट केला होता. बाहेर नाही मिळणार तुम्हाला हा क्वेश्चन. चलो पुढे जातो. येस, इथे पण तेच विचारलं मी तुम्हाला, नाही का? पुन्हा विचारलं तोच क्वेश्चन. ऑब्झर्व द फिगर अँड चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. येस, कोणत्या साईडला इंटरसेक्ट होत आहेत? या साईडला इंटरसेक्ट होत आहेत ना, या ट्रान्सव्हर्सलच्या इथे. ही ट्रान्सव्हर्सल आहे किंवा फॉलिंग लाईन आहे. या फॉलिंग लाईनच्या या साईडला इंटरसेक्ट होत आहेत या दोन लाईन. या साईडला जर इंटरसेक्ट होत असतील तर या अँगलची सम तर लेस दॅन 180 राहील. अँगल 1 प्लस अँगल 2 लेस दॅन 180 राहील. बट अँगल 3 आणि अँगल 4 यांची सम किती राहील? ग्रेटर दॅन 180. आत्ताच सांगितलं. चलो क्लिअर आहे का? सांगा मला फक्त. हो सर. हो सर. येस, चलो पुढे जातो. क्वेश्चन नंबर 17 म्हणजे ऍक्च्युली 16 -1. इन फिगर एल इज पॅरलल टू एम. लाईन एल आणि एम या पॅरलल आहेत असं मी तुम्हाला सांगितलेलं आहे, स्टेटमेंटच केलेलं आहे. ऑब्झर्व द फिगर अँड चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. चलो कोण सांगताय आन्सर याचं काय? सर मी सांगू. बोल कौस्तुभ. सर ऑल ऑफ द अबव. काय मग अँगल 1 प्लस अँगल 2 180 काय? याचं रिझन काय आहे? सर लिनियर पेअर आणि लिनियर पेअर ऑफ अँगल. नाही, याला लिनियर पेअर पॅरलल. अँगल आणि जर 1 आणि parallel अँगल line. 2 ला लिनियर पेअर नाही म्हणू शकत. काय म्हणशील याला? Angles on the Sir. same side of transversal. Angles on the same side of transversal. Angles on the same side of transversal. नवीन स्टुडंट्सना थोडं हेवी वाटत असेल तर लोड नका घेऊ. मी तुम्हाला शिकवणार आहे लाईन्स आणि अँगल्स सेपरेटली, तेव्हा तुम्हाला समजतील या गोष्टी. ओके, यांचं थोडं झालेलं आहे लाईन्स अँगल्स, त्यामुळे सांगतात आन्सर्स. अँगल 3 आणि अँगल 4 हे पण काय आहेत रे? सेम आहे. अँगल्स ऑन द सेम साइड ऑफ ट्रान्सव्हर्सल आहे. आणि अँगल 1 आणि 3 काय आहे रे? 1 आणि 3 Linear. लिनियर पेअर ऑफ अँगल्स. सो ही तिन्ही स्टेटमेंट्स करेक्ट आहेत. सो ऑल द अबव हे आन्सर होत. पुढे जातो पहा. क्वेश्चन नंबर 18. द नेसेसरी कंडिशन फॉर लाईन्स AB अँड CD टू बी पॅरलल इज. चलो AB आणि CD पॅरलल असण्यासाठी कंडिशन काय? 1 plus 2 is equals to 180. गुड. अँगल 1 प्लस अँगल 2 180 आले पाहिजे. सो तेव्हाच काय होतील? या पॅरलल होतील. ओके, अँगल 1 आणि अँगल 2, अँगल 1 आणि अँगल 2
यांची सम 180 येईल तेव्हाच या दोन लाईन्स पॅरलल होतील. चलो हे एक्सप्लेन केलेलं आहे मी ऑलरेडी. हो सर. जे नवीन स्टुडंट, उद्या कुणीच लेक्चर बंक करू नका बरं का. उद्या नवीन टॉपिक स्टार्ट करतोय मी. ट्रायंगल्स खूप इम्पॉर्टंट चॅप्टर आहे, खूप इम्पॉर्टंट चॅप्टर आहे. एकदम बेसिक पासून घेणार आहे, खूप बेसिक पासून. सो उद्याचं लेक्चर मिस नका करू. पहा, M is the only one line which passes through the point P, which is the point of intersection of two lines and parallel to L. क्वेश्चन समजून देतो पहा. स्टेटमेंट असं आहे, M ही अशी एकच लाईन असते. ओके, कोणतीही अशी एकच लाईन पॉसिबल आहे की जी दोन लाईनच्या पॉइंट ऑफ इंटरसेक्शन मधून पास होते आणि बाहेर असणाऱ्या एखाद्या लाईनला पॅरलल आहे. अशी फक्त आणि फक्त तुम्ही एकच लाईन ड्रॉ करू शकता. ओके, बाहेर असणाऱ्या कोणत्याही लाईनला, काय म्हणतो मी, बाहेर असणाऱ्या कोणत्याही लाईनला अशी एकच लाईन काढणं पॉसिबल आहे की जी या दोन लाईनच्या पॉइंट ऑफ इंटरसेक्शन मधून पास झालेली आहे, जी या दोन लाईनच्या पॉइंट ऑफ इंटरसेक्शन मधून पास झालेली आहे आणि त्या लाईनला पॅरलल आहे. अशी फक्त आणि फक्त एकच लाईन आपण ड्रॉ करू शकतो. काय हे ट्रू आहे का रे? हो सर. येस, हे ट्रू आहे. आता काही जणांना हेवी वाटत असेल हे, बट मी सांगतो. इथे पहा, स्लाइड शो फ्रॉम करंट स्लाइड. ओके, इथे दोन लाईन्स ड्रॉ करतो मी अगोदर, किंवा काय करतो, मला असं तुम्हाला सांगायचंय, मी इथे कोणती एक प्लेन मध्ये, आता ही तुम्हाला स्क्रीन जी दिसते ना पुढे, हा एक प्लेन आहे. प्लेन म्हणजे अशी गोष्ट असते की जी 2 डायमेन्शनल असते. तुम्हाला स्क्रीन जी दिसते मोबाईलची तुमच्या, तो एक प्लेन आहे, प्लेन. आणि या प्लेन वरती मी कोणतीही एक लाईन ड्रॉ करतोय. पहा, चलो ही लाईन ड्रॉ केली. या लाईनला नाव दिलं मी M लाईन. या लाईनला नाव दिलं M लाईन. सो मला सांगा, मला एक गोष्ट सांगा, मला अशा दोन लाईन्स ड्रॉ करायच्या. मला अशी एक लाईन ड्रॉ करायची की जी लाईन, की ती लाईन अशी पाहिजे की इथे तुम्हाला दोन येलो कलरच्या लाईन्स दिसत आहेत का? हो सर. येस. हो मला अशी एक लाईन ड्रॉ करायची की जी लाईन या दोन येलो कलरच्या पॉइंट ऑफ इंटरसेक्शन मधून पास झाली पाहिजे. काय म्हणतो मी, ऐका. मला अशी लाईन ड्रॉ करायची, मला अशा लाईन्स ड्रॉ करायच्यात की ज्या लाईन्स या दोन येलो कलरच्या पॉइंट ऑफ इंटरसेक्शन मधून पास झाल्या पाहिजेत आणि या M लाईनला पॅरलल असल्या पाहिजेत. अशा किती लाईन्स मी ड्रॉ करू शकतो? तुम्हाला काय वाटतंय? येस, सर एक. फक्त सर, एकच लाईन ड्रॉ एकच. करू शकतो. बरोबर, हो सर. त्याच लाईन ड्रॉ करू शकतो. एकच. अशी असेल ती लाईन. येस, अशी फक्त आणि फक्त एक लाईन ड्रॉ करू शकतो. ओके, मग हे स्टेटमेंट मी करतोय तिथे. हे स्टेटमेंट मी बोललेलो आहे की दोन लाईनच्या पॉइंट ऑफ इंटरसेक्शन मधून पास होणारी आणि कोणत्याही एका लाईनला पॅरलल असणारी अशी फक्त आणि फक्त एकच लाईन असते. एक युनिक लाईन असते. एक युनिक लाईन असते. हेच स्टेटमेंट मी तिथे केलेलं आहे. आणि हे एका सायंटिस्टनं सांगितलेलं आहे. कुणाला आठवतंय का त्या सायंटिस्टचं नाव? येस, युक्लिड तर पाहिलं आपण, नाही का? युक्लिडचं 5th पॉस्ट्युलेट पाहिलं. त्याच्यानंतर आणखी एक सायंटिस्टचं नाव सांगितलं होतं मी. प्लेफेअर. येस, एक्सलंट. प्लेफेअर. प्लेफेअरनी हे स्टेटमेंट केलं होतं. प्लेफेअरनी हे स्टेटमेंट केलं होतं की कोणतीही एखादी लाईन. सांगितलं पण होतं. येस, येस. ओके, मला प्लेफेअरशी, मला या नावाशी काही घेणं देणं नाहीये, बट मला या कन्सेप्टशी घेणं देणं होतं. ओके, म्हणून मी हा क्वेश्चन टाकला होता, जनरेट केला होता. चलो, क्लिअर आहे ना सर्वांना? बस हँड रेज करा, नाही का? समजू दे मला थोडंफार. सर नेक्स्ट क्वेश्चन पण तसाच आहे, सिमिलर आहे म्हणजे त्यालाच. तोच क्वेश्चन आहे, नाही का? येस. हाऊ मेनी सच लाईन्स आर पॉसिबल विच पासेस थ्रू द पॉइंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ टू लाईन्स अँड पॅरलल टू एनी गिवन लाईन इन अ प्लेन? युनिक लाईन. येस, अशी एक आणि एक युनिक लाईन तुम्ही ड्रॉ करू शकता. चलो, क्लिअर आहे ना हा पण क्वेश्चन? हो सर.
इथे तुम्हाला जॉमेट्री मी प्लॉट करून दाखवले आणि इथे ते स्टेटमेंट केलेलं आहे. चलो पुढे जाऊ. 21 पहा. 2 क्वेश्चन्स एक्स्ट्रा झाले ऍक्च्युली माझ्याकडून. 20 मार्क्सचाच करायचं होतं पेपर, बट माहित नाही कसे झाले. ठीक आहे. इफ 2 लाईन्स कोइन्सिडेंट देन नंबर ऑफ कॉमन पॉइंट्स बिटवीन देम आर. एक कोइन्सिडेंट म्हणजे मी आत्ताच सांगितलं काय असतं कोइन्सिडेंट. ओके, वन ओव्हर द अदर. ओके, वन ओव्हर द अदर मीन्स कोइन्सिडेंट. 2 लाईन्स जर कोइन्सिडेंट होत असतील एकावरती एक किती असतं, ढळक एक, बरोबर. या लाईन वरती आणखी एक लाईन ड्रॉ केली सेम, तर किती पॉइंट्स कोइन्साइड होतील? सर ऑल पॉइंट. ऑल पॉइंट. ऑल पॉइंट सर, ऑल ऑल पॉइंट्स झालं ना, हेच आन्सर. ऑप्शन. येस, हेच आन्सर होत, ऑल पॉइंट्स. पुढे जातो. लास्ट क्वेश्चन. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर इनकरेक्ट? कोणती स्टेटमेंट्स इनकरेक्ट आहेत सांगा. फर्स्ट वालं होतं अ स्ट्रेट लाईन मे बी ड्रॉन फ्रॉम एनी वन पॉइंट टू एनी अदर पॉइंट. डी. इथं करेक्ट आहे. ओके, अ स्ट्रेट लाईन मे बी ड्रॉन फ्रॉम एनी वन पॉइंट टू एनी अदर पॉइंट. समजून घ्या काय मला म्हणायचंय. इथे एक पॉइंट घेतला, इथे एक पॉइंट घेतला, आणखी एक पॉइंट कुठेही घ्या, तुम्हाला आवडतो तिथे घ्या. चलो, या 2 पॉइंट मधून जाणार तुम्ही लाईन काढू शकता का? काढू शकता. येस, काढून टाका ना अशी. ओके, आणखी इथे एक पॉइंट घेतो, आणखी दुसरा पॉइंट कुठेही घ्या, इथे घ्या ना, काय फरक पडतो. सो या 2 पॉइंट मधून जाणारी तुम्ही एक लाईन काढू शकता का? तर काढू शकता. येस, 2 लाईन वरती पॉइंट येतो. येस, तेच म्हणायचं फर्स्ट स्टेटमेंट मध्ये. अ स्ट्रेट लाईन मे बी ड्रॉन फ्रॉम एनी वन पॉइंट टू एनी अदर पॉइंट. करेक्ट आहे. अ टर्मिनेटेड लाईन कॅन बी प्रोड्युस्ड इनडेफिनेटली. येस, कोणतीही टर्मिनेटेड लाईन किंवा फिक्स्ड सेगमेंट तुम्ही प्रोड्यूस करू शकता अशी. ओके, पुढे जाऊ. करेक्ट आहे. अ सर्कल कॅन बी ड्रॉन विथ एनी सेंटर अँड रेडियस. सर्कल ड्रॉ करू शकता कोणत्याही सेंटरचं, सेंटर कुठेही घेऊ शकता आणि रेडियस काही घेऊ शकता. ओके, तुम्हाला फ्रीडम आहे. छोटं सर्कल काढा, मोठं सर्कल काढा, आणखी मोठं सर्कल काढा. ओके, आणि ऑल राईट अँगल्स आर अनइक्वल टू वन अनदर. काय करेक्ट आहे? रॉंग. फॉल्स आहे. ऑल राईट अँगल्स रॉंग. हे वाले रॉंग आहे. सर्व राईट अँगल्स हे सेमच असतात नाही का. 90 90 90 90. चलो, क्लिअर आहे सर्वांना आता? पेपर क्लिअर आहे का? हो सर. सर लास्ट क्वेश्चन राहिलाय. हा, बरोबर. हाऊ मेनी लाईन्स कॅन पास थ्रू 2 डिस्टिंक्ट पॉइंट्स? ओनली 1. सिम्पलच आहे. ओके, 2 पॉइंट्स मधून जाणारी एकच लाईन असते आणि एका पॉइंट मधून जाणारे इन्फायनाइट लाईन्स असतात. चलो, क्लिअर आहे ना पेपर? हो सर. हो सर. आता मला सांगा तुम्ही किती जण आउट ऑफ काढू शकत होतात? आता आपलं क्वेश्चन पेपरचं डिस्कशन झाल्यानंतर किती जणांना वाटते की अरे आउट ऑफ काढू शकत होतो यार? 20 आउट ऑफ 20. सर करू शकत. येस, बट मिस्टेक काय केली? खूप घाई केली. ओके, दिलेला टाइम पूर्ण युटिलाइज नाहीत केला. ओके, तुम्हाला 45 मिनिट्स दिले होते ना, येस युटिलाइज करायला पाहिजे होतं. हो सर, पाडू शकला असतो, घाई खूप केली. येस, कधीच असं नाही करायचं. ओके, तुम्ही 15 मिनिटात पेपर दिलात काय आणि 45 मिनिटात पेपर दिला काय, डझंट मॅटर. मॅटर काय करतं? रिझल्ट मॅटर करतो. ओके, तुम्हाला मार्क्स किती पडले मॅटर करतात. सो व्यवस्थित तुम्हाला टाइम दिलाय, हर एक टाइमचा युटिलाइज करायचं, हर एक मिनिटाचा युटिलाइज करायचा, घाई करायची नाही. जर टाइम जर झाला असेल तर आणखी एकदा रिव्ह्यू करून घ्यायचं पेपर फक्त. सर, इज द ट्रायंगल चॅप्टर वास्ट अँड विल बी कंटिन्यूड? येस. अरे वास्ट नाहीये, मजा येईल तुला ट्रायंगल मध्ये, टेन्शन नको घेऊ. ओके, किती वास्ट असू दे, मी सिम्पल करतो तुम्हाला. ओके, फक्त थोडे जास्त लेक्चर्स होतील नाही का. आता युक्लिड जॉमेट्री सोपा होता चॅप्टर, थेरोटिकल चॅप्टर होता, तर आपला 3 सेशन्स मध्ये संपला. ओके, बट ट्रायंगल चॅप्टरला 6 to 7 लेक्चर्स तर होतीलच. ओके, 2 वीक्स तर आपले ट्रायंगल मध्ये जातील, ऑलमोस्ट 2 वीक्स, कारण मी खूप डिटेल मध्ये घेणार आहे तो चॅप्टर. चलो, प्लस मला पॅरलली काय करायचंय, जे नवीन स्टुडंट आलेत त्यांना अगोदरच्या गोष्टी पण सांगायच्या. नंबर सिस्टीम असेल, पॉलिनॉमियल्स असेल, कोऑर्डिनेट जॉमेट्री असेल, लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल असेल, लाईन्स आणि अँगल्स असतील, या गोष्टी पण त्यांना सांगायच्या. त्यांचे थोडेसे एक्स्ट्रा सेशन मला घ्यावे लागणार आहेत. घेईन मी, तुम्ही टेन्शन नका घेऊ. चलो, क्लिअर आहे का रे? हो सर.
किती ओके नोट्स काढल्यात का तुम्ही याच्या नोट्स काढत जावा रे हेल्प होईल तुम्हाला पुढे आणखी एक पेपर खरं डिस्कस करत होता आपला लाईन्स आणि अँगल्सचा बट आता होणार नाही तो ओके 9 मिनिट्स राहिलेत तो होणार नाही मॅम येऊन जातील सायन्सच्या लेक्चरला ठीक आहे चलो जनरल डिस्कशन करू काही प्रॉब्लेम नाही ओके तुम्हाला काही डाऊट्स असतील तर विचार बिंदास काय झालं 1 मिनिट स्क्रीन दिसते का रे तुम्हाला नाही सर नाही ना नाही सर. जस्ट वेट करा थोडा वेळ वेट करा ओके ओके ओके